माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि अजितदादा, हे सरकार जे आहे हे तळागाळातील लोकांना न्याय कसं मिळेल, प्रत्येक घटकापर्यंत सरकार कसं पोचेल याच्यासाठी विविध निर्णय, मला वाटतं ह्या सरकारने रेकॉर्ड तोड निर्णय घेणं हे आता आम झालेलं आहे। एवढे निर्णय जे आहेत गेल्या 2 वर्षांमध्ये आमच्या सरकारने घेतलेले आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली घेतलेले आहेत। जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांना कृषी पंपाची योजना, वीज बिल मोफत। आता ग्राम रोजगार सेवक जो आहे तो नेहमी वंचित होता, दुर्लक्षित होता, त्या ग्राम रोजगार सेवकाला त्याचं योग्य मानधन जे आहे हे देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केला। हे ग्राम रोजगार सेवक जे आहेत हे कोण आहेत? हे ग्राम रोजगार सेवक जे आहे हे प्रत्येक ग्रामपंचायतीमधील दुवा आहे की ज्या योजना असतात मनरेगाच्या त्या तळागाळापर्यंत कशा पोहोचतील, मनरेगाची कामं जास्तीत जास्त कसे होतील याच्यासाठी हे ग्राम रोजगार सेवक काम करत असतात। पण गेले 17 वर्ष या ग्राम रोजगार सेवकांना फक्त कमिशन बेसिसवरती पैसे मिळत होते। मोठी ग्रामपंचायत असेल तर ठीक आहे, पण छोटी ग्रामपंचायत जर असेल तर त्यांना 1000-2000 रुपये असेच मिळायचे महिन्याला। त्या 1000-2000 रुपयामध्ये त्यांचा पूर्ण परिवाराचा जो गाडा आहे हा चालू शकत नव्हता। म्हणून त्यांचा लढा होता, माझ्यापर्यंत ते आले एका वर्षा अगोदर की बाबा ग्राम रोजगार सेवकांना देखील एक फिक्स्ड मानधन देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा। आम्ही पाठपुरावा केला, माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत गेलो। मुख्यमंत्री मोदयांबरोबर आमची मीटिंग जी आहे ती ऑगस्टमध्ये झाली सह्याद्री अतिथीगृहावरती। त्यांना आम्ही सगळी वस्तुस्थिती सांगितली की ग्राम रोजगार सेवकाला जे आहे हे फिक्स्ड मानधन जे आहे ते दिलं पाहिजे आणि तो फिक्स्ड मानधन आता माननीय मुख्यमंत्री मोदयांनी तो संवेदनशील निर्णय घेतला, संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी, आणि 8000 असा फिक्स्ड मानधन काल निर्णय घेतला आणि त्याच्यावरती 2% इन्सेंटिव्ह, म्हणजे जेवढं काम अजून करणार तेवढे पैसे जे आहेत ते ग्राम रोजगार सेवकाला मिळतील। म्हणजे प्रत्येक ग्राम रोजगार सेवकाला 10,000पेक्षा जास्तच रक्कम जी आहे ती प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। म्हणजे जिथे 1000 रुपये मिळत होते, 2000 रुपये मिळत होते, आज 10,000पेक्षा जास्त आणि असे 28,000 प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक गावामध्ये हा ग्राम रोजगार सेवक आहे। या ग्राम रोजगार सेवकांनी तिथे काम करत असतो। आज पहिल्यांदा या ग्राम रोजगार सेवकाला न्याय मिळाला आहे। मी माझे सहकारी गोपालजी लांडगे साहेब यांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो। आमचे नगरसेवक नवीनजी गवळी आणि त्याचबरोबर संदीप माने हे त्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये होते, त्यांच्याबरोबर पाठपुरावा करत होते। हा सगळ्यांचा लढ्याचा आज विजय झालेला आहे। मला वाटतं आज मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। जसे अनेक निर्णय याच्या अगोदर देखील हजारो निर्णय सरकारने घेतलेला, हा त्यातला महत्त्वाचा निर्णय झाला। म्हणून आज एका रात्रीमध्ये हजारो लोक माननीय मुख्यमंत्री मोदयांचा धन्यवाद करण्यासाठी जे आहे हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये इथे पोचलेले आहेत। प्रत्येक गावातून, मला तर म्हणाले कोणी अमरावतीमधून आलंय, कोणी कोल्हापूरमधून आलंय, कोणी गडचिरोलीवरून आलंय, म्हणजे एका सोलापूरवरून आलं, म्हणजे एका रात्रीत काल निर्णय झाला आणि आज हे ग्राम रोजगार सेवक इकडे पोहोचतात। म्हणजे तुम्हाला त्यांची कळकळ काय, हळहळ काय होती ही तुम्हाला कळत असेल की एवढ्या यांच्यासाठी एक मोठा मेळावा 28,000 ग्रामसेवक। हां, नक्कीच एक माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांची तशी इच्छा आहे की आम्हाला सगळ्यांना मुख्यमंत्री मोदयांना भेटायचं आहे। मुख्यमंत्री मोदयांचं आज काय शेड्यूल नव्हतं, पण मी आज त्यांना भेटलो किंवा त्यांची इच्छा होती की आज तुम्ही तरी आम्हाला भेटा। भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या एका आठवड्यामध्ये ह्या ग्राम रोजगार सेवकांचा मोठा मेळावा जो होईल तिथे सगळेचे सगळे 28,000 ग्राम रोजगार सेवक तिथे माननीय मुख्यमंत्री मोदयांना भेटतील आणि त्यांना धन्यवाद देतील। बघा, ऑलरेडी महाराष्ट्राचा हा मॉडेल जो आहे हा सक्सेसफुल मॉडेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हे आता ज्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करते काँग्रेस, कोर्टामध्ये जाते, PIL दाखल केली केदार यांनी की ही योजना जी आहे ती बंद केली पाहिजे आणि ही योजना आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर बंद करू। ते आता स्वतः हरियाणामध्ये देखील त्यांनी त्या नावाने जे आहे ते कुठल्या तरी तिथे योजना राबवलेली आहे। तर म्हणजे ऑलरेडी ही योजना जी आहे ही महाराष्ट्राचा मॉडेल झालेला आहे, सक्सेसफुल योजना आहे। प्रत्येक घराघरापर्यंत ही योजना पोहोचते आणि त्याच्यासाठी बाकी राज्य देखील त्याचा हे करतायत। राहुल गांधींना आज नाशिक जिल्हा न्यायालयाचा समन्स आलेला आहे। स्वतंत्रवीर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तो समन्सचं मला माहिती नाही, पण राहुल गांधी नेहमी सावरकर
द्वेष्टा राहिलेले आहेत. नेहमी सावरकरांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट करायचे, शिव्या द्यायच्या, एवढाच काम जे आहे ते काँग्रेसने आणि राहुल गांधींनी केलेलं आहे. आणि आज त्यांना कोर्टाने समन्स वगैरे दिले, ते त्यांचा काय डेट असेल मला माहिती नाही. पण मला या निमित्ताने ज्यांच्या नावावरती एवढ्या वर्ष राजकारण केलं, सावरकरांच्या विचारांवरती आम्ही चालतो हे जोर जोरात बोलत होते. बाळासाहेब देखील सावरकरांना मानत होते, सावरकरांच्या विचारांवरती चालत होते. सावरकरांच्या विचारांवरती इतके वर्ष राजकारण केलं, लोकांकडून मतं मागितली. आणि आज जेव्हा त्याच काँग्रेस बरोबर जाऊन बसले, तेव्हा काँग्रेस आणि तर राहुल गांधीला यांना प्रश्न विचारायची आता हिंमत राहिलेली नाही की सावरकरांबद्दल जे आक्षेपार्ह विधान त्यांनी केलेलं आहे. कारण की त्यांना आता फक्त खुर्ची आणि बाबा आमचे जे काय आता त्यांचे तर वोट बँक राहिलेली नाही, आयडिओलॉजी राहिलेली नाही, बाळासाहेबांचे विचार राहिलेले नाही. तर आता भविष्यामध्ये पूर्णपणे काँग्रेसवरती डिपेंडेंट राहिलेले आहेत. कारण की त्यांचीच वोट बँक जी आहे ती त्यांच्या काही ज्या जागा आहेत त्या निवडून आणू शकते, ही त्यांना परिस्थिती माहिती झालेली आहे. तर ते आज देखील कोर्टाने जेव्हा समन्स दिलेले आहेत ते काही प्रश्न वगैरे काही विचारू शकत नाही त्यांना. दुसरीकडे विरोधकांकडनं एक मिनिट, दुसरीकडे उद्योगाबरोबरच आता मुंबईतल्या जागाही अदानी यांच्यासारख्या काही लोकांना मला माहिती आहे कोण आहे. अशा लोकांना प्रश्नाचं उत्तर मी पहिलं पण सांगतो तुम्हाला की अशा लोकांना जे काय म्हणतायत ते मला विचारत नका जाऊ. आज उद्योगामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे, FDI मध्ये नंबर 1 आहे. 52% पूर्ण देशामध्ये जी गुंतवणूक झाली ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली. उद्योगधंदे जे आहे बाहेर पळवण्याचं काम या लोकांनी केलं. बॉम्ब कोणी लावले अंबानींच्या घरी आणि त्याला वाचवण्याचं काम कोणी केलं? आज तुम्ही एकीकडे बॉम्ब लावता आणि एकीकडे म्हणता की उद्योगधंदे पळून जातात. आज तुमच्यामुळे जे आहे ते उद्योगधंदे बाहेर पळून जातात. तुम्ही बॉम्ब लावता अंबानींच्या घरी आणि मग जो बिझनेसमॅन आहे, जे कंपनीज आहेत ते नक्कीच घाबरणार. पण आता 2 वर्षामध्ये आम्ही चांगलं वातावरण निर्माण केलं, चांगल्या कंपन्या ज्या आहेत आज या महाराष्ट्रामध्ये आलं. परवाच आपण पाहिलं असेल तळोजाला सेमीकंडक्टर, त्याचं इनॉग्रेशन झालं. ज्या सेमीकंडक्टरवरून खूप गदारोळ यांनी माजवला होता ते सेमीकंडक्टर तळोजामध्ये आलं. अशा अनेक योजना. आणि दावोसमध्ये जेवढे आम्ही MOUs केले 70-75% त्याचं एक्झिक्युशन आम्ही केलं. तर हे जे आहे आमची अचिव्हमेंट आहे गेल्या 2 वर्षांमध्ये. आपली अचिव्हमेंट काय आहे की उद्योगपतीच्या घरी बॉम्ब लावणं. आपली अचिव्हमेंट काय आहे, वजे जो वसुली करत होतो त्याचं पाठराखण करणं, तो काय ओसामा बिन लादेन आहे का असं म्हणणं, ही तुमची अचिव्हमेंट आहे. कोविडमध्ये घोटाळा करणं, खिचडीमध्ये घोटाळा करणं, त्याचबरोबर बॉडी बॅगमध्ये घोटाळा करणं, हे सगळे अचिव्हमेंट जे आहेत ते तुमच्या 2 वर्षांमधले आहे, 2.5 वर्षांमधले आहेत. आणि आमचे 2 वर्षांमधले जे आहेत हे अचिव्हमेंट आहे. हे अचिव्हमेंट आमचं आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत, गावापर्यंत पोहोचण्याचं काम सरकार करते, न्याय देण्याचं काम सरकार करते. शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ते कोणालाही देऊ शकतात, ते वजेला पण देऊ शकतात, ते वजेला देखील तिकीट देऊ शकतात. संदर्भात नेत्यांची बैठक सुरू होती. त्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले या दोघांमध्ये भांडणं झाली. तर मला माहिती नाही त्यांच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काय झालं. पण येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या परिस्थिती कारण की उद्भवणारच आहेत. कारण की आता काँग्रेसला देखील माहिती पडलेलं आहे की यांची, आता तो शब्द नाही वापरत मी, परिस्थिती काय आहे. तर जे दुसऱ्यांच्या मतांवरती आज निवडून आलेले आहेत तर काँग्रेसला देखील माहिती पडलेलं आहे की लोकसभेमध्ये काय परिस्थिती झाली ती. मग काँग्रेस कशाला यांना विचारेल. आपल्या पक्षाचे नेते आहेत गोविंदा यांच्याकडे आज स्टार कॅम्पेनर राहिलेले आहेत, त्यांच्या पायात आज गोळी लागलेली आहे, मिसफायर झाल्याचं कळत आहे. परिस्थिती मी देखील पोलिसांकडून माहिती घेतलेली आहे की ते सकाळी बाहेर निघत असताना काहीतरी बंदूक खाली पडली त्यांची, रिव्हॉल्वर आणि पायामध्ये गोळी, त्याच्यावरती इन्क्वायरी वगैरे सगळी चालू आहे. पुढे गोष्टी माहिती पडतील आपल्याला. लवकरात लवकर हा जागा वाटपाचा तिढा संपावा या संदर्भात
काही बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे? बघा, महायुतीमध्ये कुठलंच म्हणजे सगळं काही चांगलं आहे. वरिष्ठ नेते बसून कुठल्या जागा कोण कुठे लढतंय याच्यावरती चर्चा त्यांची सुरू आहे आणि लवकरच जी आहे मला वाटतं ही चर्चा संपेल आणि कोण किती जागा लढेल. कारण की जागा लढण्यापेक्षा महायुतीचं सरकार कसं परत येईल याच्यावरती तिन्ही नेत्यांचा भर आहे. कोण कुठे जिंकू शकतो त्याच्यावरती जे आहे हे महायुतीच्या सगळ्या तिन्ही नेते जे आहेत ते बसतात. त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचं योग्य ते समन्वय आहे आणि जे काम आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये केलं ते काम पुढे कसं जाईल याच्यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि पुन्हा महायुतीचं सरकार कसं येईल त्याच्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न असतील. अरे उद्या येईल आता लवकर. आता त्याच्याबद्दल बोलतात ना की थांबलं पाहिजे थोडे दिवस. काही गोविंदा यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे का? आम्ही आता बोलेन त्यांच्याशी. आता ते हॉस्पिटलमध्ये आहेत, मला वाटतं ॲडमिट आहेत, तर त्यांची विचारपूस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.